मुंबई नाका परिसरात तिहेरी अपघात वॅगन आर चालक गंभीर जखमी. मुंबई नाक्यावरून सर्व्हिस रोडने वडाळा नाक्याकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा आणि समोरून येणाऱ्या वॅगन आरची शनिवारी सायंकाळी जोरदार धडक झाली. या धडकेनंतर वॅगन आरच्या मागे असलेली महिंद्रा लोगान ही चारचाकी वाहन देखील अपघातग्रस्त झाले. या अपघातात वॅगन आर या वाहनाचा मोठं नुकसान झालं असून वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय. रुग्णवाहिका आणि मारुती वॅगन आर यांची शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वॅगन आर आणि त्याच्या मागे अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. धडकेमुळे वॅगन आर वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहन चालक काही काळ वाहनामध्ये अडकून पडले होते. मात्र स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका चालक योगेश चव्हाण वय 25 वर्ष राहणार कडवण यांनी मद्यप्राशन केल्याने अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याला मुंबई नाका पोलिसांच्या हवाले करण्यात आलं असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.